चला तर मंडळी, आज ना मस्त अशी चवळीची रस्सेदार आपण भाजी करूया. भाकरीसोबत खायला मस्त लागतं. तर इथे मी चवळी रात्रभर भिजत घातली. भिजल्यानंतर तिला 2-3 तास स्वच्छ धुवून घ्यायची. चवळी व्यवस्थित भिजायला हवी. तेल गरम करायचं, त्यात घालायचं थोडासा जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि एक छोटासा कांदा घालायचा. कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतायचा. नंतर त्यात घालायचं आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट थोडीशी आपण परतून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चेपणा जातपर्यंत. नंतर आपण त्यात घालायचं टमाटर. तर 3 टमाटर, छोटे 3 टमाटर घेतले. धणे पावडर, जिरं पावडर, हळद, लाल तिखट आणि थोडासा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची, त्यात थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं. झाकण ठेवून हे 3 ते 4 मिनिटे आपण शिजवून घ्यायचं. तर चवळीची रस्सा भाजी करतो त्याला टमाटर थोडे जास्त घालायचे. भाजीला अगदी मस्त चव येते, त्यामुळे मी 3 टमाटर घेतले. टमाटर अगदी मऊ झालेले आहेत. नंतर त्यात भिजवलेली चवळी घालायची. मीठ घालायचं, भाजीला किती हवं तेवढं मीठ घालायचं, मिक्स करायचं. 1 ते 2 मिनिट हे मसाल्यातच व्यवस्थित आपण आधी परतून घ्यायचं. नंतर यात पाणी घालायचं. आता आपण रस्सा भाजी करतो त्यामुळे पाणी याला थोडं जास्त लागेल. झाकून 8 ते 10 मिनटं आपण शिजवून घ्यायची. कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता. कसुरी मेथी घातली, थोडंसं कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मस्त अशी झणझणीत चवळीची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. भाकरीसोबत चुरून मस्त लागतं. आणि हा जो रस्सा तुम्ही जर वाटीत घेऊन पिला ना, तर एकदम मस्त अप्रतिम लागतं. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.